आजकाल धावपळीच्या युगामध्ये एखाद्याच्या लग्नाला जरी एवढी मंडळी बोलवली ना, तरी लोकं येण्यासाठी काचकूच करतील. पण माझ्या स्वामींची किमया काहीतरी वेगळीच आहे. त्यामुळे बघा, ही एकत्र सर्व मंडळी येऊन काहीतरी होम-हवनं करत असतात. हे बघा, केंद्राच्या बाहेर एका ताईंनी सुंदरशी रांगोळी काढलेली होती. किती छान रांगोळी काढली आहे आणि ही आहे पहाटे 4चे बॅचची गर्दी. सकाळी 4:30 वाजता स्वामी दर्शनासाठी प्रत्येकजण काहीतरी इच्छा-आकांक्षा घेऊन येत असतो. सगळ्या जणांना एवढ्या पहाटे, एवढ्या थंडीमध्ये येऊन स्वामींचं दर्शन भेटतं, हीच प्रत्येकाला काहीतरी विशेष सेवा वाटते. आणि हे बघा, ही मंडळी पहाटे 4:30 वाजता प्रहर सेवेसाठी आली आहे. महिला असून सुद्धा बघा किती सेवेत तत्पर आहेत आणि ह्या सेवा फक्त फक्त केंद्रातच भेटू शकतात. म्हणून सगळेजण आपल्या दिवसभरातला वेळ काढून इथे येतात आणि जेवढी शक्य होईल तेवढी ह्या सप्ताहाच्या निमित्ताने सेवा करतात. हे बघा, हा आमचा छोटासा स्वामी सेवेकरी किती छान आहे ना. ह्या वयात बाळाला इतकी गोडी असणं, स्वामींची सेवा करण्याची इच्छा असणं, हेच खूप मोठं भाग्य. आज होता पारायणाचा 6वा दिवस. त्यामुळे पारायणाचे 39व्या अध्यायापासून तर 44व्या अध्यायापर्यंत वाचन होणार होतं. आणि मग वाचन झाल्याच्या नंतर हे बघा, आज रुद्रयाग आणि मल्हारी यागाचं आयोजन केलेलं होतं. हे याग जर दुसरीकडे करून घ्यायचे म्हटले तर खरंच खूप खर्च येतो. पण केंद्रामध्ये निःशुल्क. लागतो तो फक्त तुमचा वेळ आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही हे एवढं केलंच पाहिजे.